नमस्कार प्रेक्षक, मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी संग्राम. बीड लोकसभेच्या या लढतीकडे सगळ्या राज्याचं लक्ष लागलेलं आहे. ही लढत नेमकी कशी होणार आहे याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. म्हणजे सुरुवातीला उमेदवारी जाहीर होण्या अगोदर सुद्धा सगळ्यांना उत्सुकता होती की बीडमध्ये कोण उमेदवार, कोणाच्या विरोधात कोण या सगळ्या गोष्टींचा पूर्णविराम एकदाचा लागला. उमेदवारी जाहीर झाली. आता पुन्हा एकदा नव्यानं चर्चा होते आहे. बजरंग सोनवणे यांना पंकजा मुंडे यांच्या विरोधामध्ये रणांगणात उतरवण्यात आलेला आहे. बजरंग सोनवणे यांची उमेदवारी मिळण्या अगोदर ज्योती मेटे यांच्या नावाची फार मोठी चर्चा होती. काही उत्सुक चेहरेसुद्धा होते. त्यापैकी ज्योती मेटे होत्या आणि ज्योती मेटे यांनाच उमेदवारी मिळणार अशा प्रकारची जोरदार चर्चा होती. ज्योती मेटे यांना उमेदवारी न मिळता बजरंग सोनवणे यांना उमेदवारी मिळाली महाविकास आघाडी शरद पवार गटाची. त्यानंतर मोठी चर्चा झाली. शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांनी मोठे आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर लावले. बजरंग सोनवणे हा खरेदी करून आणलेला उमेदवार आहे आणि बजरंग सोनवणे यांना जयंत पाटलांनी खरेदी करून उभा केला आहे अशा प्रकारची चर्चा बीडमध्ये आणि शिवसंग्राम कार्यकर्त्यांकडून केली जात होती. बजरंग सोनवणे यांना खरंच खरेदी करून उभा केला आहे का, काय नेमकं झालं आहे का, या सगळ्या गोष्टींचा ओहापोह केला जातो आहे. अलीकडच्या काळामध्ये बजरंग सोनवणे निवडणुकीच्या प्रचारात एकटे फिरताना दिसत आहेत. मग या शंकांना आणि चर्चांना वाव मिळतो का असा प्रश्न पडतो आहे. बजरंग सोनवणे यांची उमेदवारी जाहीर झाली. बजरंग सोनवणे हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे गट आहे, काँग्रेस आहे आणि इतर त्यांचे काही मित्रपक्ष असतील ते लोक आहेत. प्रामुख्यानं या 2-3 पक्षांचे प्रमुख नेते, जिल्हा स्तरावरचे नेते बजरंग सोनवणे यांच्यासोबत असणं गरजेचं आहे. बरं, त्यांच्यासोबत नका का नसणार, मात्र त्यांनी त्यांच्या लेवलवर तालुका स्तरावर आपल्या कार्यकर्त्यांशी मतदारांशी संवाद साधणं गरजेचं आहे. कॉर्नर बैठका घेणं गरजेचं आहे. पंकजा मुंडे यांचे जे काही सहकारी आहेत, मित्रपक्ष आहेत किंवा मग महायुतीमधले जे काही पक्ष आहेत त्या लोकांनी जे आहे ते जिल्हा अर्धा पिंजून काढलेला आहे. योगेश क्षीरसागर आणि सारिका क्षीरसागर जणू काही स्वतःची निवडणूक आहे की काय असं काम ते सध्या जिल्हाभरामध्ये करतात. पंकजा मुंडे यांना कसं मताधिक्य मिळवून देता येईल यासाठी ते प्रयत्न करतात. म्हणजे पंकजा मुंडेंचे बरेचसे मित्रपक्ष आणि त्यांच्या जवळचे कार्यकर्ते हे चांगल्या प्रकारे कामाला लागलेले आहेत. काल प्रीतम मुंडेसुद्धा कामाला लागल्या मराठी महाराष्ट्राच्या बातमीनंतर. या सगळ्या गोष्टी आहेत. बजरंग सोनवणे मात्र सध्या एकटे फिरताना दिसत आहेत. काल गेवराईमध्ये त्यांचा दौरा होता. महाविकास आघाडीचे मित्रपक्ष म्हणून बजरंग सोनवणे यांच्यासोबत बदामराव पंडित असणं गरजेचं होतं. ते बदामराव पंडित कुठल्या कार्यक्रमाला होते माहीत नाही, मात्र बदामराव पंडित बजरंग सोनवणे यांच्यासोबत उपस्थित नव्हते. म्हणजेच बजरंग सोनवणे हे उमेदवार फक्त जयंत पाटलांनी उभा केले आहेत आणि जयंत पाटील सध्या नुरा कुस्ती खेळत आहेत अशी जोरदार चर्चा आहे. नुरा कुस्ती म्हणजे काय, तर दोन्ही पैलवान तेल लावून उभा करायचे आणि सेटलमेंट करून त्यांनी वाटून पैसे घ्यायचे. असं सगळं सुरू आहे का जयंत पाटील साहेब? मला प्रश्न विचारायचा आहे आणि माझ्याबरोबर बीड जिल्ह्यातली जनतासुद्धा प्रश्न विचारते आहे की निवडणूक संपूर्ण राज्यासह देशभरातली आहे. तुमचं राज्यावर वचक आहे. एकटी निवडणूक बारामतीची नाही आहे. तुम्ही सगळं लक्ष तिकडंच लावलं पाहिजे सुप्रिया सुळेंकडे. इकडे दुसरी लोकंसुद्धा निवडणूक लढत आहेत आणि त्यामध्ये बजरंग सोनवणे आहेत. जयंत पाटील साहेब, तुम्ही स्थानिकच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना आदेश कधी देणार आहेत की बजरंग सोनवणेचं मनातून काम करा? मग खरंच नुरा कुस्ती आहे का? बजरंग सोनवणे खरेदी करून उभा केलेले उमेदवार आहेत का? याचं उत्तर जयंत पाटलांनी दिलं पाहिजे. कार्यकर्ते का फिरत नाहीत याचा अर्थ असा आहे की त्यांना आदेश दिले नसावेत. मग दिले नाहीत ते कार्यकर्ते का फिरत नाहीत? बजरंग सोनवणे यांचा त्यांचा अंतर्गत वाद आहे का? अशोक पाटील आणि बजरंग सोनवणे यांच्यामध्ये अंतर्गत मतभेद आहेत, हा भाग वेगळा आहे. मात्र बजरंग सोनवणे आणि इतर सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्त्यांचे मतभेद आहेत. युवा आघाडी असेल, महिला आघाडी असेल, सगळ्यांचे मतभेद आहेत असं तर नाहीच आहे. मग ते लोक कामं का करत नाहीत? सोशल मीडियावर एखादी पोस्ट तरी टाकावी, बजरंग सोनवणे यांना निवडून द्या. काही होत नाही आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि महाविकास आघाडीमधल्या मित्रपक्षांची लोकं कुठं आहेत? कुठं आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष संदीप क्षीरसागर? कुठं आहेत ते प्रदेशाध्यक्ष महबूब शेख? कुठं आहेत ते सय्यद सलीम आणि शिराज देशमुख, राजेंद्र जगताप, सुनील दांडे, तुपे, सुशीला मोराळे, जयसिंग गायकवाड, दरेकर, डाके, किंगमेकर असणारे बाबू, डॉक्टर कुठं आहेत ते? पृथ्वीराज साठे, गणेश वरेकर, परमेश्वर सातपुते, राजासाहेब देशमुख, महिला आघाडीच्या नेत्या कुठे आहेत? सगळ्यात मोठे आणि सगळ्यात मोठ्या पक्षाचे नेते म्हणजे अशोक पाटील कुठं आहेत ते? इथं अंतर्गत गल्लीबोळामध्ये वाद करत बसलेत आणि चाललेत मोदींना हरवायला. अशोक पाटील सगळ्यात देशामधला एक मोठा पक्ष काँग्रेस,
औषधाला माणूस जिल्ह्यामध्ये राहिला नाही आणि इकडे आकडून बसलेत, आम्हाला अंतर्गत वाद आहे आमचा आणि मोदीला हरवायला चाललेत. मोदीसोबत चॅलेंज करायचं असेल तर अंतर्गत पॅचअप करून घ्यावा लागेल ना तुम्हाला. का असं एकला चेरून मोदीला हरू शकता तुम्ही? शक्य नाही. अशोक पाटील आणि रजनी पाटील यांना खासदारकी कशासाठी मिळाली आहे? उठसूट दिल्लीला जाऊन बसायला? बीड जिल्ह्यामध्ये काही ओळख आहे की नाही? कुठे आहेत काँग्रेसचे कार्यकर्ते? कोण आहेत ते काँग्रेसचे कार्यकर्ते? आहे का औषधाला माणूस काँग्रेसला? आणि मोदींना हरवणार आहे. कसली स्वप्न पाहताय? झोपल्यानंतर स्वप्न पाहावे, दिवसा स्वप्न पाहून काही अर्थ नाही आहे. कुठं आहेत ती लोक सगळी बजरंग सोनवणे सोबतची? काय नेमकं काम करतात ते? कुठं आहे ते दाढी वाढवणारे शिवराज बांगर? काय काम करतात सध्या ते? कुठं आहेत ते लोक? त्यांना फक्त पक्षामध्ये घ्यायचं, गाड्या घोड्या दिल्या म्हणजे ते पक्षात काम करणार का? म्हणजे पक्षाने गाडी घ्यायची, त्यांना नवी गाडी द्यायची, पैसे त्यांच्या खिशात घालायचे आणि मग काम करणार का? पक्षासाठी तुम्हाला वैयक्तिक कामं करावी लागणार आहेत आणि मग नंतर तुमच्या कर्तृत्वाला पाहून तुम्हाला बक्षीस दिलं जाईल की पक्षाने अगोदर या अमुक या तमुक या, हे घ्या ते घ्या आणि फिरा. असं नाही आहे. जयंत पाटलांनी इथं लक्ष देणं गरजेचं आहे. बजरंग सोनवणे यांना जर त्यांना खासदार करायचं असेल तर त्यांनी फक्त बारामती बघू नये. इकडं बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रातील इतर जिल्हेसुद्धा आहेत, त्या जिल्ह्यांकडे लक्ष द्यावं आणि कार्यकर्त्यांना सांगावं तुम्हाला खरंच मोदींना हरवायचं आहे, तुम्हाला सगळ्यांना, महाविकास आघाडीच्या लोकांना आणि इंडिया आघाडीच्या लोकांना. तर अंतर्गत वाद झटकून टाकावे लागतील. अशोक पाटील, रजनी पाटील या सगळ्या लोकांना सांगा की तुम्ही एकटे जाऊन तिथं मोदींना हरू शकत नाहीत. बलाढ्य आणि बलशाली माणूस आहे, सगळ्या यंत्रणा त्यांच्याकडे आहेत. तुमच्याकडं जाऊ द्या, आता बोलायलाच नको. ह्या सगळ्या गोष्टी आहेत, तुम्ही जरा विचार करा. आणि बजरंग सोनवणे हा महाविकास आघाडीचा उमेदवार आहे आणि त्याला निवडून आणायचं आहे यासाठी प्रयत्न करा. अन्यथा पंकजा मुंडे आता पाय ठेवून पुढे निघून जातील. या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे ही तुम्हाला काही सल्ले वगैरे नाही आहेत. तुम्हाला ऐकायचं असेल तर ऐका, अन्यथा काहीही घेणं देणं नाही आम्हाला. आम्हाला काही निवडणूक लढवायची नाही, 2 मतं तुमच्यासाठी मागायची नाही आहेत, कुणासाठीही काहीही मागायचं नाही आम्हाला. मात्र या सगळ्या गोष्टी आम्हाला हास्यास्पद वाटत आहेत. खरंच नुरा कुस्ती सुरू आहे का बीड जिल्ह्यामध्ये? ठरवून उमेदवार दिलेला आहे का? आणि सगळ्या गोष्टी ठरवून आहेत का? प्री प्लॅन आहेत का? भविष्यामध्ये पंकजा मुंडे यांच्याकडून बजरंग सोनवणे यांची मतं खाण्यासाठी उमेदवार उभे केले जाऊ शकतात आणि तुम्ही बसा असेच. या सगळ्या गोष्टी तुम्हाला फार त्रासदायक ठरू शकतात. आज जरी बजरंग सोनवणे यांची लोकप्रियता असली तर बजरंग सोनवणे ही लोकप्रियता मतांमध्ये कशी परावर्तित करतील याची काहीही शाश्वती नाही आहे. किंवा ती चर्चा मतांमध्ये परिवर्तित होईल आणि त्याचं मतांमध्ये रूपांतर होईल त्या चर्चेचं, असं काही सांगता येत नसतं. भविष्यामध्ये काळ रात्र आहे निवडणूक. आदल्या रात्री पूर्वसंध्येला निवडणुकीच्या काहीही होत असतं. हे माझं वय कमी आणि तुम्हाला सगळ्या लोकांना जास्त माहिती आहे, जयंत पाटील असतील त्या सगळ्या लोकांना. मग आम्ही तुम्हाला का सांगावं? काय हरकत नाही. तुम्हाला जर सगळ्या गोष्टी मस्त वाटत असतील तर करा, काही घेणं देणं नाही आम्हाला. निवडून या, तुमच्यासाठी शुभेच्छा आहेत. दोन्ही उमेदवाराला शुभेच्छा आहेत. पंकजा मुंडे यांना सुद्धा शुभेच्छा आहेत, वंचित आघाडीला शुभेच्छा आहेत, बहुजन पार्टीला शुभेच्छा आहेत, बजरंग सोनवणेंना शुभेच्छा आहेत. निवडून या आणि लोकांचं कल्याण करा, विकास करा. तुम्हाला भ्रष्टाचारी म्हणण्याची वेळ येऊ देऊ नका. तुम्ही निष्क्रिय खासदार म्हणण्याची वेळ येऊ देऊ नका. तुम्हाला जो निधी दिलेला आहे तो खर्च करा आणि त्याद्वारे विकास करा. लोक तुमच्याकडे बोट उचलून पाहतील अशा प्रकारची वेळ येऊ देऊ नका. एवढंच. धन्यवाद.